नमस्कार मित्रांनो, धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गरुड पुराण कथासार अध्याय 34 12 राशी ग्रह स्वभाव व वारानुसार योग्य कार्ये बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये 33 अध्याय बघितला होता. बघितला नसेल तर बघून घ्या. तर चला आपण 34 अध्याय सुरू करूयात. सूर्य उदय होते वेळी ज्या राशीत सूर्य असतो ती राशी पूर्व क्षितिजावर असते. नंतर क्रमाक्रमाने ती दिवसा 6 व रात्री 6 अशा राशी उदय पावतात. मेष राशी क्षितिजावर असताना जन्मणारी मुलगी वांज असते. वृषभ लग्नाची मुलगी कामिनी, मिथुन लग्नाची सौभाग्यशालिनी, कर्क लग्नाची वेश्या, सिंह लग्नाची अल्पपुत्रवती, कन्या लग्नाची रूपवंती, तूळ लग्नाची स्वरूप सुंदर व ऐश्वर्यवती, वृश्चिक लग्नाची कर्कशा होते. धनु लग्नाची सौभाग्यवती तर मकर लग्न राशीतील नीच लोकांशी शय्यासोबत करणारी असते. कुंभ लग्नी जन्मलेली अल्पपुत्रवती आणि मीन लग्न असणारी स्त्री वीररक्त असते. मेष, कर्क, तूळ व मकर या चर राशी आहेत. या राशीत चर तत्कालिक कामे करावी. वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ या स्थिर राशी आहेत, म्हणून या राशीत स्थिर कायमस्वरूपी कामे करावी. मिथुन, कन्या, धनु व मीन या द्विस्वभाव राशी असल्यामुळे या राशीत मिश्र कामे करावीत. 1, 6 व 11 या तिथींना नंदा नाव आहे. 2, 7 व 12 या भद्रा नावाच्या आहेत. 3, 8 व 13 या तिथी जया नावाच्या, तर 4, 9 व 14 या रिक्ता नावाच्या आहेत. या सर्व तिथी शुभ कार्यासाठी नसाव्यात. बुध चर स्वभावाचा, गुरु क्षिप्र, शुक्र मृदू व रवी ध्रुव स्वभावी आहेत. शनी क्रूर, मंगळ संतापी व चंद्र सौम्य आहे. आता वारानुसार करावयाच्या गोष्टी अशा आहेत. बुधवारी व गुरुवारी प्रवास करावा. शुक्रवारी व रविवारी ग्रहप्रवेश करावा. शनिवारी व मंगळवारी युद्ध, कोर्टातील कज्जे व दावे अशी कार्य करावीत. सोमवारी राज्याभिषेक व यज्ञ याग आणि वास्तू उभारणी. मंगळवारी सेनापती पदाचा स्वीकार, युद्ध शस्त्राचा सराव ही कार्य करावी. सलाम समलत करावी. तसेच प्रवास करावा. गुरुवारी धार्मिक कार्य, वस्त्रालंकार धारण व अभ्यासाला आरंभ करावा. शुक्रवारी कन्यादान, गजावरून फेरफटका आणि स्त्रीसौख्य अशा गोष्टी कराव्या. शनिवारी घराबांधणीची सुरुवात, ग्रहप्रवेश वगैरे कामे करणे शुभ आहे. अध्याय 34 संपलेला आहे. आता आपल्याला अध्याय 35 सुरू करायचा आहे. अध्याय 35 सामुद्रिक शास्त्र, अग्गलशन, होराशास्त्र. श्रीहरी रुद्राला पुढे सांगतात, आता मी तुला स्त्री पुरुषाच्या अग्गलशनाचे वर्णन करून सांगतो. हाताच्या व पायाच्या तळव्यांना घाम न येणे, ते कमळाच्या गाभाऱ्यासारखे गुलाबी व कोमल असणे, बोटामध्ये फटी नसणे, नखे तांबूस असणे, पोटऱ्या भरदार असणे व मासल असणे ही सर्वश्रेष्ठ अशी राजचिन्हे आहेत. दरिद्री व्यक्तीचे हातपाय पिवळट असून तळवे खरखरीत असतात. नखे निस्तेज व वाकडी तिकडी, बोटात फटी असून पाय फताडे असतात. राजे व थोर लोकांच्या शरीरावर अल्प केस असतात. मांड्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे असून केसांच्या प्रत्येक मुळातून एक एक केस उगवलेला असतो. जर प्रत्येक मुळातून दुहेरी केस उगवले असतील तर अशी व्यक्ती विद्वान असते. तिहेरी केस असतील तर ते दारिद्र्याचे लक्षण होय. ज्याचे लिंग लहान असते तो श्रीमंत परंतु निपुत्रिक असतो. मोठ्या लिंगाचा दरिद्री असतो. एक वृषण अंडकोश असणारा दरिद्री व चंचल स्वभावी असतो. समान वृषणाचा माणूस राजा असतो, तर लांब वृषणाचा अल्प आयुष्यमान असतो, तो दरिद्री असतो. खडबडीत गुडघेवाला रोगी असतो. पोटाचे 2 भाग उभे व समान असणारा भोगी असतो आणि
सापाप्रमाणे पोट असणारा अतिदरिद्री असतो. आता शरीरावरच्या रेषावरून आयुर्मान कसे निश्चित करावे ते पहा. ज्याच्या कपाळावर आडव्या 3 आठ्या रेघा पडतात तो पुत्रवान असून 60 वर्षे जगतो. 2 आठ्या असणारा 40 वर्ष जगतो. 2 आठ्या असणारा 40 वर्ष तर एकच आठी असणारा 20 वर्ष जगतो. परंतु ती आठी जर दोन्ही कपाळापर्यंत पोहोचणारी असली तर मात्र असा माणूस 100 वर्ष जगतो. कानापर्यंत पोहोचणाऱ्या अशा 2 आठ्या असणाऱ्या 70 वर्ष व 3 आठ्या असणारा 60 वर्ष जगतो. जर का कपाळावर एकही आठी नसली तर त्याला 20 वर्षा एवढे आयुष्य असते. आठ्या जर तुटक असल्या तर तो अकाली मरेल. कपाळावर त्रिशूळ अगर परशुप्रमाणे चिन्ह असेल तर तो 100 वर्षे सुखाने जगतो. हातावरची आयुष्य रेषा जर तर्जनी व मधल्या बोटा एवढी लांब असली तर तो 100 वर्षे जगतो. ही रेषा करंगळीच्या मुळातून निघून व मधल्या बोटाच्या मुळापर्यंत असते, मात्र ती अखंड असली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.